आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विलेपार्ले येथील मनोहर पर्रीकर आरोग्य केंद्राच्या योग केंद्रात एका भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। एक पृथ्वी एक आरोग्य या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे उद्घाटन स्थानिक आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ अंजली अभिजित सामंत यांच्या हस्ते पार पडले। यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना योग ही केवळ शारीरिक तंदुरुस्ती नसून मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा पाया असल्याचे मान्यवरांनी सांगितले। या शिबिरात अनुभवी योग प्रशिक्षिका ललिता गांगल आणि तृप्ती नायक यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचे वैज्ञानिक महत्त्व पटवून देत प्रात्यक्षिके करून घेतली। सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या शिबिराला विलेपार्ले आणि अंधेरी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांनी मोठा प्रतिसाद दिला। योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवून निरोगी आरोग्याचा संकल्प करत नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले। अंजली सामंत, सुनील करमरकर जी उपस्थित सर्व बंधू वगैरे, एखादी चांगली गोष्ट जेव्हा सुरू होते त्याच्यानंतर ते चांगले योग आणखीन सतत येत राहतात। याचं उत्तम उदाहरण ही इमारत आहे। त्यामुळे वेळोवेळी या ठिकाणी इमारतीचं उद्घाटन झालं तेव्हाही आपण भेटलो होतो। एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी सप्तसोपान या नावाने सुरू आहे। त्याच्या उद्घाटनाच्या वेळेलाही आपण भेटलो होतो आणि मला वाटतं आता हळूहळू प्रत्येक मजल्यावर काही ना काहीतरी सुरू होईल आणि त्यावेळेला याचा प्रत्यय पुन्हा पुन्हा आपल्याला येत राहील आणि त्यामुळे या अतिशय चांगली वास्तू पार्लेकरांना या ठिकाणी मिळालेली अर्थातच अभिजित सामंत यांच्या प्रयत्नातून। त्यामुळे अभिजितजी आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। सर्वच जण योगावर बोललेले आहेत, पण मला एक प्रेशर याचं येतं की सकाळी 7 वाजता मोदीजींनी योगासनांना प्रारंभ केला, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलेला आहे। न्यू एज योगाचाच एक कार्यक्रम जुहूला चालू आहे आणि त्यात स्वतः मुख्यमंत्री महोदय आहे आणि आपण मात्र फक्त बोलतोय असं मला थोडं त्याचं प्रेशर येतं आहे। त्यामुळे लवकर आपल्याकडचे सुद्धा योगवर्ग सुरू होऊया। एक सूचना फक्त अभिजित आणि न्यू एज योगाला देऊ इच्छितो की हे बरोबर आहे की आपल्याला काही ना काही बॅचेस करायला लागतील आणि कारण एका व्यक्तीसाठी इन्स्ट्रक्टर घेऊन थांबू शकणार नाही, परंतु हल्ली स्क्रीनवर बघून योगा करण्याची सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर अनुभव करत असतात आणि त्यामुळे आपण जर का इकडे तीही व्यवस्था केली तर योगा काही दिवसभरात कधीही करता येतो। आपल्याला एक मेंटल ब्लॉक आहे की तो सकाळी 6 वाजता 7 वाजताच केला पाहिजे आणि मग आता 7:15 वाजले, आता उशिरा झाला आहे उठायला, त्यामुळे आता उद्या करूया असं मी अनेकदा केलेलं आहे। त्यामुळे मला माहिती आहे असं होतं, तर असं काही नाही, योगा कधीही करू शकतो। तर अगदी परंतु हे खरं आहे की कोणीतरी सांगणारं असेल तर नीट करतोय की नाही हे होतं। आणि अनेक योगगुरू सध्या असे आहेत की ज्यांचे व्हिडिओज खूप चांगले आहेत, की रामदेव बाबांपासून अनेक मंडळींचे आहेत, बहुधा न्यू एज योगाचे सुद्धा आपले व्हिडिओज असतील। तर त्याची जर का व्यवस्था केली तर कोणीही यावं, कधीही यावं, त्यांना जसा वेळ आहे तसा त्यांनी येऊन करायला हरकत नाही। अशा पद्धतीने जर का आपल्याला करता आलं तर मला वाटतं त्याचा लाभ होईल। पूर्ण दिवसभरात मेडिटेशनसाठी काही वेगळी वेळ जर का ठरवली तर अनेकांना व्यायामाचा कंटाळा असतो, योगासना नका करू, परंतु मी नेहमी आग्रह करतो की कमीत कमी प्राणायाम करा, 10-15 मिनटं लागतील, तर त्याचेही खूप मोठे लाभ होतात। तर ह्या 2 गोष्टी समजा आपल्याला या वास्तूत विदाऊट इन्स्ट्रक्टर सुद्धा करता आल्या तरी त्याचाही लाभ लोकांना घेता येईल। पुन्हा एकदा सर्वांना योग दिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद। योग ही भारताने दिलेली जगाला त्यांची जरूर आहे, परंतु हे मान्य केलंच पाहिजे की माननीय पंतप्रधान मोदीजींच्यामुळे आजच्या काळात
ती जागतिक स्तरावर जाऊन पोचलेली आहे. त्यामुळे केवळ म्हणजे पायाभूत सुधारणा वगैरे अशी जी देशाची प्रगती चाललेली आहे त्याच्यात बरोबर आपला सांस्कृतिक वारसा जगामध्ये पुन्हा पोचवण्याचं मोठं काम मोदीजींच्या हातून होत आहे. त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहोत. त्याचबरोबर ही वास्तू माझं जन्म बालपण पारण्यात गेल्यामुळे कशी होती मला पूर्ण माहिती आहे. तिथे बैठक बिल्डिंग होती, फक्त तळमजला आणि दवाखाना होता. त्या ठिकाणी हे असं 5 मजली आणि बाहेरून जाताना कोणालाही वाटावं कॉर्पोरेट ऑफिस आहे, म्हणजे मी कोणाला सांगतो अरे असं असं हॉस्पिटल आहे, ते जाऊन येतात आणि म्हणतात कुठे आम्हाला दिसलंच नाही. कारण त्यांच्या डोक्यात सरकारी किंवा म्युन्सिपाल्टीचं हॉस्पिटल म्हणजे वेगळी कल्पना असते. परंतु हे खरोखर अतिशय उत्तम इमारत इथे झाली. तर त्याबद्दल माझी नगरसेवक अभिजितजी सामंत यांचंही आपण सगळे अभिनंदन करत आहोत. आणि अर्थात परागजींचं, कारण अशा तऱ्हेच्या गोष्टी या विशिष्ट करून ते नेहमी साधारण कॉर्पोरेटर किंवा आमदारांच्या ठराविक गोष्टींच्या बाहेर जाऊन पायाभूत गोष्टी करण्याबद्दल, मग ते हेडगेवार मैदान असेल अशा तऱ्हेच्या गोष्टी या करण्यामध्ये उत्कर्ष मंडळापासून मालवीय रस्त्याला जोडणारा रस्ता असो, अनेक गोष्टी, अग्निशामक दल असो, म्हणजे त्यावेळेला आम्ही परागजींच्या दुसऱ्या टर्मच्या वेळेला असं सांगत असू की असे कॉर्पोरेटर की ज्यांनी म्युन्सिपाल्टीनी म्हणजे रिझर्व म्हणून ठेवलेले जे हे असतात प्लॉट ते जनतेकरता करून गेले, म्हणजे हडप करणं तर बाजूलाच राहिलं. परंतु खरोखर अशा तऱ्हेने काम करणारा नगरसेवक असं म्हणून आम्ही दुसऱ्या टर्मला त्यांचा प्रचार केला होता, हे मला आठवत आहे. त्यामुळे अशा गोष्टींची सुरुवात ज्यांच्यामुळे पारण्यात झाली असे परागजी, त्यांचंही या निमित्ताने मी अभिनंदन करतो. आणि सर्वात शेवटी आणि अर्थातच त्यांच्या नावाने आपण इथे हे हॉस्पिटल उभारलेलं आहे. तर त्यांनी पण खरोखर संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलं आणि ते ज्याच्या आत्ताच्या या म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला आपल्या ते सगळ्या लक्षात आलं, तर ते मनोहर पर्रिकर आपल्या देशाचे संरक्षण मंत्री, माजी संरक्षण मंत्री, IITN. तर त्यांनी खरोखर म्हणजे आमची त्यांची मी गोव्यात प्रचारक असल्यामुळे मैत्री होती. तर जेव्हा भेट झाली संरक्षण मंत्री झाल्यावर, तेव्हा ते म्हणाले होते की मला 21 दिवस लागतील. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याकडे युद्ध सुरू झालं तर 15 दिवस पण, म्हणजे ज्याला म्हणतात त्या बॉनेट फायटिंग किंवा मॅन टू मॅन फाईट अशा तऱ्हेचं युद्ध, सर्वंकष युद्ध असं झालं तर आपल्याला म्हणजे 15 दिवस सुद्धा आपण लढू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टी कमतरता आहे. तर ते त्यांनी त्याच्यावर मात करून अतिशय चांगल्या गोष्टींची पायाभरणी केली, पाया ती त्यांनी रचला. त्याच्यामुळे आज आपण बघतो संरक्षण क्षेत्रात झालेली प्रगती. त्यामुळे पर्रिकरांच्याही स्मृतीला वंदन करतो. आणि अर्थातच आपल्या नगरसेविका माननीय सौ अंजलीताई, त्याही आता आरोग्य क्षेत्रात त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे कारल्याच्या आरोग्याच्या संदर्भातल्या गोष्टींकडे त्या नक्कीच लक्ष देतील आणि त्याचा हा भाग आहे. त्यामुळे आपण इथे निश्चितच चांगले चांगले उपक्रम आणि चांगल्या सोयी सुविधा महानगरपालिकेच्या आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून पार्लेकरांना मिळतील असा विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. देणगी आहे, अमूल्य देणगी आहे. आणि शरीर निरोगी आणि शांत पण ठेवण्यासाठी योगाची गरज आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण अनुभवतोय की योग किती आपल्याला गरजेचं आहे. आणि आपले नरेंद्र मोदीजी आहेत आपले पंतप्रधान, त्यांनी योगाला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेऊन ठेवले आहे. आणि परागजीच्या माननीय आमदार परागजीच्या माध्यमातून आज ह्या योगा सेंटरचं उद्घाटन झालं आहे. तर तुम्ही सर्व पार्लेकरांनी या योगाचा लाभ घ्यावा. सकाळी 7 ते 8 हे रेग्युलर बेसिसमध्ये क्लासेस सुरू होणार आहे. महानगरपालिकेच्या सहाय्याने न्यू एज इन्स्टिट्यूट योगा यांच्या माध्यमातून हे सेंटर